नमस्कार मित्रांनो, आज 10 मार्च आणि लपंडाव या मालिकेमध्ये खूपच अनपेक्षित असं घडलंय. म्हणजे कान्हाने त्याचं उत्तर दिलंय सखीला. कान्हाने सखीचं प्रपोजल एक्सेप्ट नाही केलंय, पण त्याने सखीचं मन सुद्धा नाही दुखावलंय. ते कसं बघूया आजच्या भागात. त्याचबरोबर आज सखीने जे काही केलंय त्यामुळे चिडल्या नाही, तर उलट त्यांनी सखीचं प्रेम एक्सेप्ट केलंय आणि सखीला सून म्हणून सुद्धा त्यांनी स्वीकारलंय त्यांच्या मनातच. तर मित्रांनो, बघूया आजच्या भागात कसं काय झालं ते. आजचा भाग खूप छान आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्या चॅनलचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील. तर सुरू करूया आजच्या भागाला. सखी कान्हाला आता होळीच्या दिवशी म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी सगळ्यांसमोर म्हणत असते आपल्या कान्हाला की कान्हा, शेवटी तुझ्या प्रेमाचा रंग या सखीवर रंगलाच आणि तुझ्या प्रेमाचा रंग कधीच नाही उतरणार. आता गौतम आणि कुल्फी सुद्धा खुश असतात, हे सगळं बघत असतात आणि सरकारला सुद्धा खूप आनंद मिळत असतो, कारण तिला वाटत असतं की प्रॉपर्टी आता लवकरच तिच्या नावाने होणार आहे. पण इथे काय होतं, हे सगळं बघून किरणला खूपच राग येतो. किरण त्याच्या हातची बकेट खाली पाडतो आणि जानूचा हात पकडून तिला दुसरीकडे नेतो. कान्हाच्या सुद्धा लक्षात येतं की किरण चिडला आहे म्हणून, आणि दुसरीकडे आता किरण हे जान्हवीला घेऊन जातो आणि तिला म्हणतो, काय ग जान्हवी, हा काय प्रकार आहे? त्यावर आता जानू म्हणते किरणला, प्रकार? अरे किरण, याला प्रकार नको म्हणू रे, अरे याला प्रपोज म्हणतात, प्रपोज. आणि काय पद्धतशीरपणे केलाय ना सखीने प्रपोज, मला तर जाम भारी वाटते बघ. तर आता हे ऐकून किरण जानूवर आणखीच चिडतो आणि म्हणतो, भारी? अरे भारी नाही, काय भारी वाटायचंय यात, हा सगळा मूर्खपणा आहे. आणि काय गरज होती ते सखीला असं सगळ्यांसमोर करायची? तर आता जानू म्हणते किरणला, 1 मिनिट किरण, असं काय केलंय रे तिने? तिने कोणाचा खून केलाय का चोरी केली आहे? अरे प्रेम केलंय ना तिने, आणि प्रपोज केलंय ते पण स्वतःच्या लग्न झालेल्या नवऱ्याला. आणि कोण रे सगळी लोक? किरण, हे सगळी आपलीच तर माणसं आहेत ना. आणि हो, तू काय बोलतोय किरण, हे तुला तरी कळतंय का? तर आता किरण जान्हवीला म्हणतो की मला नाही पटलंय हे सगळं. तर आता जानू म्हणते किरणला, अरे पण तुझा न पटण्याचा संबंधच येत नाहीये त्या दोघा नवरा बायकोंमध्ये. पुढे आता जानू सांगून टाकते आणि ती किरणला म्हणते, तसं पण ना सखी कान्हाला प्रपोज करणारच नव्हती, जाम घाबरली होती ती, पण मीच तिला असं पद्धतशीरपणे समजावलंय ना, मग तिने हे सगळं केलं. आता हे ऐकून किरण जानूवर आणखीच चिडतो, तो भडकतोच एकदम आणि म्हणतो, तू मूर्ख आहेस का? अगं काय गरज होती तुला हे सगळं करायची? तर आता जानू म्हणते किरणला, हे बघ किरण, सगळ्या गोष्टी गरजेसाठी नसतात करायच्या. तर किरण म्हणतो, मग काय अशाच करायच्या असतात का विनाकारण? जानू म्हणते आता, अरे किरण, ते दोघं आपले मित्र आहे. ती आता समजून सांगण्याचा प्रयत्न करते किरणला, आणि ती म्हणते त्यांच्या प्रेमामध्ये आपण त्यांना सपोर्ट करायला नको का? तर एकदम किरणच्या तोंडून निघून जातं आणि तो म्हणतो की कान्हाला प्रेम करण्याची मुभा नाहीये. जानूला आता काही समजत नाही आणि ती म्हणते, म्हणजे मुभा नाहीये? काय म्हणायचं काय तुला? तर किरण म्हणतो, हे बघ जानू, मला इतकंच कळतंय की जे काही झालं ना आता, ते व्हायला नको होतं. तर आता डायरेक्टच बोलते जानू, हे बघ, आपण काही बाबा भूतकाळात जगत नाही, जे झालं ते झालं. सखी कान्हाला प्रपोज करणार होती, तिने ते केलंय, जाम भारी केलंय तिने. आणि हो, कान्हा तिला नाही म्हणणारच नाही, तिला तो होच म्हणणार आहे बघ. आणि मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. सखी आता कान्हाला, सगळे असतातच तिथे, आणि सखी कान्हाला म्हणत असते, कान्हा, मला ना माझे बाबा म्हणायचेत, रात्र संपली की दिवस उगवतो आणि दिवस मावळला की रात्र होते. वेळ कधीच एकसारखी नसते. पण मला आता त्या शब्दांचे अर्थ कळत आहे. एक वेळ होती जेव्हा मला तुझ्याशी लग्नच करायचं नव्हतं. माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट आणि चुकीचा निर्णय आहे तो, असं वाटायचं मला. हा, म्हणजे नाईलाजाने मी तुझ्यासोबत संसार सुरू तर केला, पण ते जिवंतपणे नरकात असण्याचं फिलिंग होतं. आता आपल्याला सगळं फ्लॅशबॅक दाखवलं जातं. आणि पुढे आता सखी कान्हाला म्हणते, वाईट स्वप्नांची वाईट रात्रच होती ते. तिथे आता किरण आणि जानू सुद्धा येतात आणि परत सगळं बघू लागतात. तर आता सखी म्हणते, फायनली ती रात्र संपली आणि मग हळूहळू उजाडायला लागलं आणि एक गोड पहाट झाली. मी तुझ्यासोबत चाळीत राहायला लागले. खूप वेगवेगळे चांगले वाईट असे अनुभव मला मिळालेत आणि माझ्याही नकळत माझ्यात बदल घडले गेले आणि तुझ्यावरचा राग हळूहळू कमी झाला. पुढे आता सखी कान्हाला म्हणते, तू चाळीत माझ्यासाठी जे काही करत होता ना, ते सगळं बघून तुला समजून घेण्याची मला सवय लागली. आता कान्हाला काहीच सुचत नसतं. पुढे आता सखी कान्हाला म्हणते, शेवटी कान्हाज मॅजिक हे वर्क झालंय. आता मी हे जे काही करतेय म्हणजे तुला मी प्रपोज करत आहे, हे सगळं तुला ऑड वाटत असेल ना. खरं तर माझंच मला पटत नाहीये की मी असं काहीतरी करतेय. आता सखी हसते सुद्धा स्वतःवर आणि कान्हाला म्हणते, म्हणजे बघ ना, ही माझी स्टाईलच नाहीये, पण हा बदल फक्त तुझ्याचमुळे झालाय
आणि मग मला वाटलं की कान्हाला कान्हाच्याच स्टाईलमध्ये आपलं प्रेम व्यक्त करून दाखवावं. आता गौतम सुद्धा खूप खुश असतो. सखी आता कान्हाचा हात तिच्या हाती घेते आणि ती कान्हाला म्हणते, कान्हा, मला माझ्या बाबांनी प्रेम काय असतं हे शिकवलं होतं, पण तुझ्यासोबत राहून मला प्रेमाचा अर्थ कळला आणि मी आयुष्यात पहिल्यांदा कोणावर तरी प्रेम केलंय. पुढे आता सखी कान्हाला म्हणते की मी प्रेम कविता वाचल्या होत्या, प्रेम कथा वाचल्या होत्या किंवा रोमॅन्टिक मूवीज बघितल्या होत्या, पण आपण त्यात जे बघतो जे वाचतो ते सगळं खोटंच वाटायचं. म्हणजे असं वाटायचं की खऱ्या आयुष्यात असं काही घडतच नाही, सगळं आभासीच वाटायचं. पण कान्हा, तुझ्यासोबत राहून मी ते सगळं अनुभवलंय आणि अजूनही ते मी अनुभवतीये. आणि सखी आता सगळ्यांसमोर कान्हाला म्हणते, आय लव्ह यू. हे 3 मॅजिकल वर्ड्स मला कालपर्यंत अगदी स्टुपिड वाटायचेत, पण आज मला त्यातलं मॅजिक कळतंय आणि तेही तुझ्याचमुळे. आणि पुढे आता सखी कान्हाला म्हणते, आय कॅन फील द बटरफ्लाईज इन माय स्टमक अँड आय कॅन फील दी लव्ह इन दी एअर. पुढे आता सखी कान्हाला म्हणते की मला हेही माहिती आहे की तुझं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे, फक्त तू मला ते आता तुझ्या तोंडून ऐकायचंय. तर आता सगळेजण कान्हाकडे बघतात, सगळ्यांना कान्हाचं उत्तर ऐकायचं असतं. कान्हा आता त्याच्या माकडे बघतो आणि अचानक कान्हा आता शिंक देतो, लगातार तो 2-3 शिंका देतो. आता सगळ्यांसमोर कान्हा असं करत असतो तर सगळ्यांना याचं आश्चर्यच वाटतं. सखी विचारते कान्हाला, काय झालंय? तर कान्हा म्हणतो, बहुतेक ते थंड पाणीमुळे जरा सर्दीसारखं वाटतंय, बहुतेक मला सर्दी झाली आहे. आणि असं म्हणत कान्हा तिथून निघून जातो आणि सखी तिथे एकटीच उभी राहते बिचारी. पण कान्हा त्याचं उत्तर सखीला देणार आहे एकट्यात. इकडे आता सखी सुद्धा कान्हाच्या मागे मागे जाते आणि ही मनस्विनी हे सगळं बघून खूप खुश असते. ती तिच्या मनात म्हणते, अमेझिंग, मी याच क्षणाची तर वाट बघत होते. या सखीने तर अख्ख्या जगासमोर तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. आता या कान्हाच्या प्रेमात वेड्या झालेल्या सखीने एकदा का त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या केल्या की माझं काम झालं. मित्रांनो, आता माने सुद्धा सखीला एक्सेप्ट केलं असतं, पण काही सांगता नाहीये त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, इतके इझिली त्यांनी कसं काय एक्सेप्ट केलंय. तर असो, इथे आता रात्र होते. कान्हा आता चेंज करून आला असतो आणि फ्रेश होऊन आला असतो, पण सखी त्याच सकाळच्या ड्रेसमध्ये असते व्हाईट कलरच्या आणि तिच्या गालाला अजूनही कान्हाचा रंग लागला असतो, तोच निळ्या कलरचा. तर मित्रांनो, सखी आणि कान्हा त्यांच्या रूममध्ये असतात. कान्हा फ्रेश होऊन येतो आणि सखी कान्हाला विचारते, काय झालंय कान्हा तुला, म्हणजे आता बरं वाटतंय ना तुला? कान्हा म्हणतो, मला काय झालंय? तर आता सखी म्हणते, अरे मगाशी तुला ते सर्दी झाली होती ना? तर कान्हा म्हणतो, हा अच्छा अच्छा, ते का शिंका वगैरे? नाही ठीक आहे ते आता. म्हणजे कान्हाने मुद्दामच त्या शिंका दिल्या असतात मगाशी. तर आता कान्हा म्हणतो, आता ठीक आहे, मी मगाशी आल्या होत्या थोड्या शिंका, पण बरं आहे मी आता. तर आता सखी कान्हाला म्हणते, मग? कान्हा म्हणतो, मग काय? कान्हाच्या बरोबर लक्षात येत असतं, पण तो सखीला अवॉइडच करत असतो. सखी म्हणते आता परत कान्हाला, अरे तू असा का करतोयस? आता सखी लाजते आणि कान्हाला म्हणते, मगाशी मी गार्डन मध्ये मी तुला, आणि सखी थांबते. त्यानंतर ती कान्हाकडे बघते, तो अवॉइड करत असतो, तिच्या लक्षात येतं. आणि सखी कान्हाला म्हणते, असं कसं आहेस रे तू मला मुद्दाम छेडतोयस ना? अरे मला तुझं उत्तर हवंय, काय आहे तुझं उत्तर? आता बिचारी सखी खूप आशेने विचारते कान्हाला. तर आता कान्हा म्हणतो, तुम्हाला मी एक सांगू का? सखी म्हणते, हा सांग ना. सखी आता खूप उत्सुक असते. तर कान्हा म्हणतो, हे बघा बेबी सरकार, तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं ना ते खरं तर माझं स्वप्न होतं, पण प्रत्यक्षात इतक्या लवकर तुम्ही हे सगळं कराल असं मला खरंच वाटलं नव्हतं. पुढे आता सखी लाजते आणि म्हणते, हा मी वाट बघत आहे, बोल ना पुढे. तर पुढे आता कान्हा म्हणतो, खरं तर हा जो सण आहे होळीचा, हा राधाकृष्णाचा आहे, रंगाचा आणि प्रेमाचा सण आहे. आणि तुम्ही या दिवशी तुमच्या मनातल्या भावना व्यक्त केल्यात अशा सगळ्यांसमोर माझ्यासाठी. आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे खरं तर, आणि माझ्यासाठी शब्द नाही आहे हे सगळं व्यक्त करण्यासाठी. आता सखीला काहीच समजत नसतं की कान्हाला नेमकं काय म्हणायचंय. तर पुढे आता कान्हा म्हणतो सखीला की ते इंग्लिशमध्ये म्हणतात ना, ते स्पीचलेस, तसं झालंय माझं. खरं तर ना बेबी सरकार, तुम्ही मनाने खूप चांगले आहे, मला तुमचं मन दुखवायचं नाहीये, पण तर आता सखी बिचारी एकदम इमोशनल होते आणि म्हणते, पण म्हणजे तू मला नकार देतोयस का? तुझं प्रेम नाहीये का माझ्यावर? सखी आता ऑलमोस्ट रडणार असते. तर कान्हा म्हणतो, अरे असं मी कुठे म्हणालोय? तर सखी म्हणते, अच्छा म्हणजे तुझं प्रेम आहे हो ना? कान्हा आता काहीच बोलत नाही, त्यावर गप्प असतो. तर सखी म्हणते, बोल ना, पण काय? तर कान्हा आता सखीला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, एक मिनिट, तुम्ही इकडे या आणि बसा, शांत व्हा एकदम. आणि त्यानंतर आता सखी बेडवर बसते आणि कान्हा तिच्या पायाशी बसतो आणि तो सखीला म्हणतो, तुम्ही माझं बोलणं ना शांतपणे ऐकून घ्या, मी तुम्हाला नीट सांगतो. पुढे आता सखी ऐकू लागते आणि कान्हा म्हणतो, बरं मला सांगा मी कोण आहे?
तर सखी म्हणते तू कान्हा आहे. कान्हा म्हणतो चूक, अजूनही जगासाठी मी सरकारचा माणूसच आहे. तुमच्या घरच्यांना सुद्धा हेच वाटतं की मी सरकारचा माणूस आहे. सरकारच्या सांगण्यावरूनच मी या स्वयंवरात भाग घेतला आणि सरकार जसं सांगतात मी तसंच ऐकतो असंच वाटतं सगळ्यांना. आणि त्यांच्याचमुळे आता मी इथे त्यांचं घर जवाई म्हणून त्यांच्याच घरात वावरतोय आणि जगाला तर हेच वाटतं की मी सरकारांचा माणूस आहे. पुढे आता कान्हा सखीला म्हणतो बेबी सरकार, मला ना ही ओळख अशी पुसून टाकायची आहे आणि हे ओळख पुसून काढून मला माझी स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. काय ना, जेव्हा मी तुमच्याकडे बघतो आणि त्यानंतर जेव्हा मी स्वतःकडे बघतो, स्वतःवर नजर फिरवतो, तेव्हा मला लाज वाटते स्वतःची. मी तुमच्या योग्यतेचं नाही आहे आणि मला तुमच्या योग्यतेचं बनायचं आहे. ते चाळीतलं घर ते किरणचं आहे आणि हे सगळं, हा बंगला हे सगळं सरकारांचं आहे. माझं काय आहे? आणि मला सांगा, तुम्ही तुमच्या नावापुढे काय लावता? तर सखी म्हणते सखी कान्हा महाडिक. कान्हा म्हणतो बरोबर, म्हणजे तुम्ही माझं नाव लावता ना, पण मग माझं या जगात काय अस्तित्व आहे? मला तर असं फार मनातून वाटतं की तुम्हाला कुठेतरी घेऊन जावं, तुमच्या सोबत राहावं, संसार मांडावा. मी कष्ट करेन आणि माझ्या कष्टाची भाजी भाकर तुम्हाला खाऊ घालावी. पण कुठे करणार आहे मी हे सगळं, सांगा ना. आणि मला त्या जगात तुम्हाला घेऊन जायचंय. ते जग तुमचं असेल, तुमचं माझं आपलं जग असेल ते. आणि पुढे आता कान्हा सखीला म्हणतो आपल्या जगात आपलं छानसं आपलं छोटंसं कुटुंब असेल. आणि मित्रांनो, कान्हाला इमॅजिन होतं. पुढे कान्हा म्हणतो जिथे तुम्हाला प्रेम देणारी माणसं असतील. आणि कान्हाला असं इमॅजिन होतं की सखी त्यांच्या घरी आहे, मा आणि त्याच्या आईसोबत. आणि तिथे कान्हा सोफ्यावर बसून त्यांना एकत्र बघतोय, त्यांना आनंदी बघतोय आणि त्यांना आनंदी बघून कान्हा सुद्धा खुश आहे असं त्याला इमॅजिन होतं. पुढे आता कान्हा सखीला म्हणतो आणि त्या घरात तुम्हाला सून म्हणून मान असेल. कान्हाला तसं इमॅजिन सुद्धा होतं की कान्हाची आई स्वतः सगळ्या चाव्या आणि सगळ्या जबाबदाऱ्या सखीला सोपवतायत. आणि कान्हा हे सगळं बघून ॲप्रिशिएट करत आहे. म्हणजे कान्हाने सखीला त्याच्या स्वतःच्या घरी नेलंय, त्याच्या स्वतःच्या मोठ्या बंगल्यात. असं सगळं त्याचं स्वप्न असतं, त्याला इमॅजिन होत असतं, जे त्याला खरं करायचं असतं. पुढे आता कान्हा सखीला म्हणतो आणि ते घर तुमचं असेल, तिथे तुम्ही सखी कान्हा महाडिक म्हणून वावराल. तुमच्या हक्काचं घर असेल, ते जग तुमचं असेल, माझं असेल, आपलं सणाचं घर असेल. ते या सखी कान्हाचं जग असेल. त्या जगात मला तुम्हाला घेऊन जायचंय. आणि कान्हाला परत इमॅजिन होतं की सखी आणि कान्हा त्यांच्याच बंगल्यावर म्हणजे कान्हाच्या घरी जेवत असतात. कान्हाची आई दोघांनाही वाढत असते आणि कान्हाची आई कान्हाला पापड देते आणि ती सखीलाही देणार असते. पण कान्हा त्याच्या आईला थांबवतो आणि त्या पापडचे 2 तुकडे करून अर्धा पापड सखीला देतो, कारण सखीला पापड खूप आवडत असतो. आणि अर्धा पापड तो ठेवतो. आता सखी सुद्धा खूप खुश असते कान्हाच्या स्वप्नांच्या जगात. आणि कान्हाला हे सगळं पूर्ण करायचं असतं. हे सगळे मोमेंट्स सखीसोबत जगायचे असतात. आणि आता प्रेझेंटमध्ये कान्हा सखीला म्हणतो पण ते जग तयार करायला मला खूप वेळ लागेल. आणि कान्हा थोडा दुःखी सुद्धा असतो हे बोलताना. पुढे कान्हा आता सखीला म्हणतो तिच्या हातावर हात ठेवून की मला तुमच्या योग्यतेचं व्हायला खूप वेळ लागणार आहे. मला फक्त तुमच्या प्रेमात पडायचं नाही आहे, पण तुमचं प्रेम मिळवण्यासाठी मला आधी स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. आणि हे माझं स्वप्न आहे. पण बहुतेक माझं हे स्वप्न. आणि पुढे कान्हा काही बोलणार तर सखी कान्हाला थांबवते आणि मग ते पूर्ण होईल. सखी आता कान्हाला आधार देते. सखी कान्हाला समजून घेते आणि सखी कान्हाला म्हणते तुझं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार, कारण आता रात्र सुरू आहे आणि रात्र स्वप्नांची असते. आणि सखी कान्हाला मिठी मारते. मित्रांनो, खूप छान सीन आहे हा. सखीने कान्हाला समजून घेतलं आणि त्याच्यावर अजिबात चिडली नाही. पुढे आता सखी कान्हाला म्हणते थँक्यू. सखी कान्हाला म्हणते की इन अ वे तुम्हाला वाट बघायला लावतोयस, पण ठीक आहे, हरकत नाही. पुढे आता सखी कान्हाला म्हणते जर कृष्णासाठी जर राधा एक पूर्ण जन्म वाट बघू शकते, तर माझ्या कान्हासाठी मी सुद्धा राधे पण अनुभवू शकते. सखी आता स्माइल करते आणि कान्हाला म्हणते आणि प्रेमात वेडे पण नाही केलं तर काय केलं. कान्हाला सुद्धा वाटत नसतं की सखीने इतक्या सहजपणे समजून घेतलं असतं, याची त्याला सुद्धा कल्पना नसते. पण कान्हाला बरं वाटतं आता. आता सखी म्हणते आलीस मी पण फ्रेश हो ना. सखी तिचा टॉवेल घेते आणि ती जाणारच असते. तर कान्हा म्हणतो सखीला आणि डिवोर्सचं काय? तर सखी म्हणते कान्हाला कुठला डिवोर्स, आपल्या तसं काही बोलणं झालं होतं का? मला तर काही आठवत नाही बाबा, असं म्हणून सखी स्माइल करत तिथून निघून जाते. पण बघा मित्रांनो काय होतं, कान्हा सॅडच असतो. कान्हा आता बेडवर बसतो, त्याला आता माची काळजी वाटू लागते. कान्हा आता बेडवर बसतो आणि तो स्वतःला म्हणतो आता मी वेळ मारून दिली आहे, अवॉइड केलंय, पण हे मला नाही पटत आहे. आणि त्याने तर सखीला प्रत्यक्षात बघितलं मला प्रपोज करताना. चिडल्या असणार आहे, प्रचंड चिडल्या असणार आहे. पण मित्रांनो असं काहीच होत नाही. सीन शिफ्ट होतो. आता कान्हाची आई काहीतरी विणकाम करत असतात आणि त्यांच्या बाजूनं बसतात सोफ्यावर आणि त्यांचा मूड सुद्धा खूप चांगला असतो.
मा म्हणत असतात, आता अपर्णाला झालं का विणकाम बघू जरा. आणि मला अचानक दुपारी जे काही झालंय होळीच्या दिवशी ते सगळं आठवतं, की कसं सखीने प्रपोज वगैरे केलंय आणि सखीने कान्हाला काय काय म्हटलं होतं हे आता मला प्रेझेंटमध्ये आठवतं. त्यानंतर आता मा म्हणतात, मला कान्हा हे नाव कधीच आवडलं नाही. कान्हा ऐकलं की प्रेमच आठवतं, प्रेमाचं प्रतीक. पण मला माझा नातू, माझा कबीर हा ध्येयाने पेटून उठायला हवा होता आणि मला त्याला प्रेमापासून दूर करायचं होतं. कारण मला माहिती आहे ना की प्रेम माणसाला कमकुवत बनवतं. पण आज मला एक गोष्ट समजली की प्रेमात ताकद खूप असते. जिथे युक्ती संपते तिथे प्रेमाची शक्ती सुरू होते. आणि सखीचं कान्हावर खूप प्रेम आहे. आता अपर्णा सुद्धा हे सगळं ऐकत असते, तिला समजत असतं आणि ती स्माईल करत असते. आणि पुढे मा स्वतः म्हणतात, हो आणि मला त्यांचं प्रेम मान्य करावंच लागेल. आणि आज मी जे काही बदलली आहे ते सखीच्या प्रेमानेच. आणि मी कान्हाला सुद्धा सखीच्या जवळच राहायला सांगणार आहे. माझी सून सखी असं सुद्धा त्या म्हणतात. पण त्यानंतर मग असं काहीतरी करतात की तिथे असलेला जो रीलचा धागा असतो त्यामधली सुई ते आपल्या हाती घेतात आणि त्याकडे बघून अशी एक स्माईल करतात, थोडी विचित्रच. आता काय माहिती माझ्या मनात नेमकं काय सुरू आहे ते हे आपल्याला लवकरच कळेल. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पण मित्रांनो, उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की या मनस्विनीला समजलंय की कोणीतरी तिच्या भूतकाळात जाण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे तिच्या भूतकाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आणि ही मनस्विनी म्हणत असते की मी त्याला शोधून काढेनच. आणि याबद्दलच कान्हा किरण सोबत बोलत असतो की आपल्याला भूतकाळ वगैरे शोधावंच लागणार आहे. आणि त्यानंतर तिथे आता सखी असते. कान्हाचा ब्रेकफास्ट घेऊन ती उभी असते. कान्हा आता मागे वळून बघतो तर सखीचे एक्सप्रेशन्स बदलले असतात. आणि मित्रांनो, ही जी मनस्विनी आहे ही मोठ्याच्या मोठा कपाट बोलावते घरी, आणि ज्यामध्ये तिने सखीच्या खऱ्या आईला आणि तिच्या सख्या बहिणीला लपून आणलं असतं घरात. आता या सरकारच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे सुद्धा आपल्याला लवकरच कळणार आहे. हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमचे काही सजेशन्स असतील ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मला कळवू शकता. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. एपिसोड शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.